नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी कुटुंब संस्थेची कार्य बघून राहिलेलो होतो. तर आदिवासी समाजामध्ये असणारी जी कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंब व्यवस्थेची काय वैशिष्ट्ये आहे ते आपण बघत आहोत. त्याच्यातले आपण 4 कार्य बघितलेले होते की त्यांच्या कुटुंब संस्थेची नेमकी काय कार्य आहे. त्याचे 4 कार्य पाहिले होते. पहिलं कार्य होतं की कामवासनांची पूर्तता, दुसरं होतं प्रजोत्पादन, तिसरं होतं पालनपोषण, चौथं सामाजिक कार्य. असे 4 कार्य आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले होते. आता जे उर्वरित कार्य आहेत की आदिवासी कुटुंब संस्थेचे पुन्हा काही कार्य आहेत, त्या कार्यांचा विचार आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर आदिवासींच्या कुटुंब संस्थेचं 5वं कार्य आहे शैक्षणिक कार्य. शैक्षणिक कार्य म्हणजे कुटुंब हे मुलांच्या सामाजिक जीवनाची पाठशाळा असं समजल्या जाते. कारण की कुटुंबाच्याच माध्यमातून अनेक बाबी सुरुवातीला मूल हे कुटुंबाच्याच माध्यमातून शिकत असते. मुलांना घडवण्याचं काम, मुलांना घडवण्याचं कार्य सगळ्या समाजामध्ये, निव्वळ आदिवासी समाजामध्ये नव्हे तर तो भारतीय समाजातील कोणताही समाज असो, शहरी असो, ग्रामीण असो की आदिवासी असो, निव्वळ भारतीय समाजच नाही तर सगळ्याच समाजामध्ये कुटुंबाच्या माध्यमातून बालक घडत असतो किंवा मुलाला घडविण्याचं काम हे कुटुंबाच्याच माध्यमातून होत असते. मग त्या आपल्या समाजामध्ये असणारी जी काही संस्कृती असेल, आपल्या समाजाची जी काही विचारसरणी असेल, आपले जे काही मूल्य असतील, आपले जे काही प्रमाणके असतील, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय आपले मूल्य, विचारसरणी, संस्कार, या प्रमाणके, या सगळ्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणं अत्यंत गरजेचं असतं. दुसऱ्या पिढीला देणं अत्यंत गरजेचं असतं. त्या अनुषंगानं आणि हे सगळं कुटुंबाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिल्या जात असते. म्हणजे आपल्या समाजातील आपले जे काही संस्कार आहे, आपल्या ज्या काही विचारसरणी, आपले जे काही मूल्य आहे, ते आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवले आणि आपण आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीला शिकवणार आहोत. मग अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचं देवाणघेवाण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याचं काम हे कुटुंबाच्याच माध्यमातून पार पडत असते. म्हणून कुटुंबाला सामाजिक जीवनाची पाठशाळा म्हटलेलं आहे. सगळ्या समाज जीवनामध्ये कशा पद्धतीने बालकांनी जगायला पाहिजे याचं ज्ञान देण्याचं काम कुटुंबाच्याच माध्यमातून होत असते. कुटुंबालाच ते पार पाडावं लागते. समाजाचं सातत्य आणि समाजाचं अस्तित्व या मूल्य, विचारसरणी, संस्कार या सगळ्या बाबींवरती अवलंबून असते. आणि म्हणून कुटुंबाचं सातत्य टिकवून ठेवायचं असेल तर या सगळ्या विचारांची देवाणघेवाण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लहानपणी मुलावरती जे संस्कार होतात ते दीर्घकाळपर्यंत टिकून राहत असतात आणि त्याचाच परिणाम त्यांच्या संपूर्ण जीवनावरती होत असतो. लहान मुलं हे अनुकरणशील असतात. बऱ्याच गोष्टी ते अनुकरणाने शिकत असतात. म्हणजे मोठे व्यक्ती काय करतात, कसे राहतात, ह्या सगळ्या गोष्टींचं लहान मुलं हे अनुकरण करत असतात. समाज जीवनामध्ये चांगला एक नागरिक बनावं, एक चांगलं व्यक्ती बनावं, एक चांगलं समर्थपणे तो उभा राहू शकला पाहिजे, या दृष्टिकोनातून काय म्हणता येईल की या दृष्टिकोनातून मुलावरती संस्कार केले जात असतात. कुटुंबाच्या माध्यमातून हे शिक्षण देण्याचं काम अतिशय महत्त्वाचं शिक्षण आहे. पुस्तकी शिक्षणापेक्षा एक चांगला व्यक्ती घडवण्याचं काम हे कुटुंबाच्या माध्यमातून केल्या जात असते. आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणसुद्धा कुटुंबाच्या माध्यमातून होत असते. कुटुंब हे व्यक्तीच्या जीवनातील सामाजिक नियंत्रणाचं सुद्धा काम करते. म्हणजे व्यक्तीवरती नियंत्रण प्रस्थापित ठेवण्याचं काम करते. त्याला सामाजिक पर्यावरण सुद्धा म्हटलेलं आहे. कुटुंब हे व्यक्तीच्या जीवनातील सामाजिक पर्यावरण आहे. जसा मानवी पर्यावरणाचा परिणाम व्यक्तीवरती पडत असतो, तसाच या सामाजिक पर्यावरणाचा परिणाम सुद्धा किंवा त्या पर्यावरणातूनच व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे विकसित होत असते. म्हणजे व्यक्तीचं खऱ्या अर्थाने जे सामाजिकरण आहे किंवा बालकाचे जे खऱ्या अर्थानं किंवा व्यक्तीचं जे खऱ्या अर्थानं मानवीकरण आहे, हे कुटुंबाच्या माध्यमातून निर्माण होत असते.
पण आता हे सगळ्याच समाजात होते आणि कुटुंबाचं महत्त्व हे सगळ्याच समाजात आहे. पण जर आदिवासी समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तर आदिवासी समाजात शैक्षणिक कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. आदिवासी समाजात शैक्षणिक आणि कार्य आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंबाचा जो सहभाग आहे तो विशेष महत्त्वाचा आहे. कारण आदिवासींची जीवनपद्धती आपल्या समाजापेक्षा वेगळी आहे. मुलांना घडवण्याचं कार्य आदिम कुटुंबाला करावंच लागते. मुलांना घडवण्याचं, त्यांना सुसंस्कारित करण्याचं, त्यांना आपले मूल्य, विचारसरणी, आपल्या समाजामध्ये असणाऱ्या नीतिमत्ता, प्रामाणिक हे सगळं देण्याचं काम आदिवासी कुटुंबातील लोक करतच असतात. मुलांना ते देतच असतात. मात्र याचबरोबर मुलांना मूलभूत शिक्षण देणाऱ्या, जसं आपल्याला जसं शिक्षण देण्यासाठी ज्या संस्था आहेत, शाळा आहे, महाविद्यालय आहे, अशा मूलभूत संस्था आदिवासी समाजात नाही आहे, कुठेतरी कमी आहे. आजची परिस्थिती पाहिली ते सुद्धा अल्प आहे. म्हणजे आदिवासी समाजात या मूलभूत शिक्षण देणाऱ्या संस्था नाही आहे. मग त्यासुद्धा म्हणजे उद्या तो मोठा झाल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे जीवन जगता यायला पाहिजे. त्यासाठी त्याच्या अंगी तसे गुण, तसे कौशल्य निर्माण करण्यासाठी सुद्धा नानाविध तऱ्हेचं शिक्षण त्याला कुटुंबाच्या माध्यमातून दिल्या जात असते. म्हणजे त्याला हे मूलभूत शिक्षण किंवा त्याला समोर जगताना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये, त्यांना व्यवस्थितपणे जीवन जगता यावं असे कौशल्य त्याच्यात निर्माण करण्याचं कामसुद्धा आदिवासी समाजामध्ये कुटुंबाच्याच माध्यमातून पार पाडल्या जाते. जसं फळे कसे गोळा करायचे, कंदमुळे कशी गोळा करायची, शिकार कशी करायची, मासेमारी कशी करायची, झोपड्या कशा बांधल्या गेल्या पाहिजे, घर वगैरे काही झोपड्यांचे वगैरे घर असतात ते सुद्धा त्यांना स्वतःच करावं लागते. हे सगळं शिक्षण, हे सगळे धडे त्या मुलांना कुटुंबाच्याच माध्यमातून दिल्या जात असते. म्हणून सुद्धा आदिवासी समाजामध्ये कुटुंबाचं महत्त्व हे अनन्य साधारण ही सगळी जबाबदारी कुटुंबालाच पार पाडावी लागते. अशा प्रकारे आदिवासींच्या कुटुंब संस्थेचं हे शैक्षणिक कार्यसुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. नंतरचं कार्य आहे आर्थिक कार्य. सर्व सदस्यांचं पालनपोषण व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी कुणाची असते? कुटुंबाची असते. कुटुंबामध्ये असणारे जे सगळे सदस्य आहे त्यांचं पालनपोषण करणे, त्यांना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पुरवणे याची सगळी जबाबदारी ही कुटुंबाची असते. आणि प्राचीन काळापासून ही जबाबदारी कुटुंबाने स्वीकारलेली आहे. कारण की मानवी जीव हा जन्मतः स्वावलंबी नाही आहे, तो परावलंबी आहे. त्याच्यामुळे त्या पालकांची जबाबदारी, पालनपोषणाची जबाबदारी, त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही कुटुंबावरती असते. आणि प्राचीन काळापासून कुटुंबाने ही जबाबदारी पार पाडत आलेली आहे. आणि आजही सर्वच समाजामध्ये कुटुंब ही सगळी जबाबदारी पार पाडताना आपल्याला दिसून येतो. पण सगळ्याच समाजात, पण आदिवासी समाजात व कृषीप्रधान समाजात अर्थोत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून कुटुंबाचं महत्त्व आजच्या काळातही आहे. आदिवासी समाजात व कृषीप्रधान समाजात, जिथं कृषी केल्या जाते किंवा शेती केल्या जाते अशा समाजात अर्थोत्पादनाचा घटक म्हणजे त्यांचं उत्पादन कशाच्या आधारावर आहे? शेतीच्याच आधारावरती आहे. म्हणून कुटुंबाचं महत्त्व अनन्य साधारण आहे. कारण कुटुंबातील स्त्री पुरुषांना आपल्या वाटेला जे जे काही काम आलेलं असेल, स्त्री पुरुषांना आदिवासी समाजामध्ये आपल्या वाटेला जे जे काही काम आलेलं असेल ते सगळं काम करावं लागत असते. घरातील सर्व सदस्यांना विविध प्रकारची त्यांची जी काही मालमत्ता असेल, त्यांची जी काही संपत्ती असेल त्याची काळजी करावी लागते. स्थावर मालमत्ता असो, जंगम मालमत्ता असो, या सगळ्या मालमत्तेचं कुटुंबातील सगळ्या सदस्यांना त्याची काळजी घ्यावी लागते. आणि हे काम कुटुंबातूनच पार पाडावं लागत असते. कुटुंबातील सदस्य त्या मालमत्तेची काळजी घेत असतात. त्याचबरोबर त्या मालमत्तेचा वारसा हक्क कोणाकडे दिला पाहिजे, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असताना त्याचा वारसा हक्क कोणाकडे द्यायचा हे ठरवण्याचं काम, उत्पादनाची साधने सामाजिकरणाच्या प्रक्रियेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते वारसा हक्क जात असतात. तर हे काम सुद्धा कोणाला करावं लागते? कुटुंबालाच करावं लागते. म्हणजे आदिवासी समाजात कुटुंब हे आर्थिक कार्य करणारे आरंभिक केंद्र मानल्या गेलेलं आहे. आदिवासी समाजात कुटुंबालाच आर्थिक कार्यामध्ये पूर्णतः सहभाग नोंदवावा लागतो. कारण की बरेच आर्थिक कार्य हे कुटुंबाच्याच माध्यमातून पार पाडले जात असतात. म्हणून आदिवासी समाजात कुटुंबाला आरंभिक केंद्र असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पाहू तिसरं कार्य आहे
सामाजिक नियंत्रणाचं कार्य अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. प्रत्येक समाजामध्ये जी कुटुंब व्यवस्था आहे त्या कुटुंब व्यवस्थेच्या माध्यमातून व्यक्तीवरती किंवा बालकांवरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम केल्याच जात असते. मग आदिवासी समाजातील कुटुंबाचं महत्त्व त्याच्या नियंत्रणात कार्यामुळे अधिक महत्त्वाचं ठरलेलं आहे. आदिवासी कुटुंबाचं जे महत्त्व आहे ते नियंत्रणाची सुद्धा जबाबदारी पार पाडते. त्याच्यामुळे सुद्धा सामाजिक नियंत्रणाची सुद्धा जबाबदारी पार पाडत असते. त्याच्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. कारण की सामूहिक जबाबदारीचे तत्व हे महत्त्वाचं मानल्या गेल्यामुळे, कारण की आदिवासी लोक हे समूहाने राहतात, सामुदायिक पद्धतीने जीवन जगत असतात. मग सामूहिक जबाबदारीचं तत्व हे महत्त्वाचं मानल्या गेल्यामुळे आदिवासी समाजात कोणालाही गैरवर्तन करण्याची मुभा दिल्या गेलेली नाही आहे. कोणालाही गैरवर्तन करता येणार नाही, कारण की सामुदायिक पद्धतीने ते जीवन जगतात, सामूहिकपणे ते आपलं जीवन जगत असतात. त्याच्यामुळे कोणालाही गैरवर्तन करता येणार नाही किंवा गैरवर्तन करण्याची जबाबदारी ह्या कुटुंबावर असते. जर समजा एखाद्या व्यक्तीने जर गैरवर्तन केलं, समाजाच्या नियमांच्या विरोधात जाऊन वागण्याचा प्रयत्न केला, तर त्याची जबाबदारी कोणाची? त्याच्या कुटुंबाची असते. कुटुंबाला दोषी ठरवल्या जाते, कुटुंबाला गुन्हेगार ठरवल्या जात असते. कारण की सामूहिक पद्धतीने जीवन जगत असताना त्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देण्याचं काम या कुटुंबाच्या माध्यमातून होत असते. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सगळं समजवण्याचं, हे सगळं सांगण्याचं काम कुटुंबाच्या माध्यमातून पार पडत असते. म्हणून सामाजिक नियंत्रणाचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे कुटुंबाच्या आदिवासीच्या बाबतीत. म्हणजे व्यक्तीच्या जर समजा एखाद्या हातून जर काही वाईट काम घडलं तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला दोषी ठरवल्या जात असते. सर्व आदिवासी जमातीमध्ये नीतिमत्तेला विशेष महत्त्व आहे. त्यांच्यामध्ये नीतिमत्ता ही उच्च पातळीची असते. याच्यामध्ये काही अतिशयोक्ती नाही आहे, कारण संपूर्ण सामाजिक आचरणात एक वैयक्तिक स्वार्थ नसतो. कारण की त्यांचं जीवन कसं आहे, सामूहिक जबाबदारीचं जीवन आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक स्वार्थाला विशेष महत्त्व नसतो. त्यामुळे त्यांचं जे सामाजिक जीवन आहे ते सुसंगत असते. सहसा व्यक्ती त्यांच्यामध्ये असणारी जी नीतिमत्ता आहे त्या नीतिमत्तेपासून तो दूर जात नाही. समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात व्यक्ती बंधनांनी, विविध प्रकारचे प्रकारचे नियम आहे की त्या नियमांनी त्याला जखडून ठेवल्या जात असते आणि त्याच्याप्रमाणेच त्याला वागावं लागतं. म्हणजे कुटुंबानं ज्या काही घालून दिलेल्या गोष्टी आहेत, जसं त्याच्यामध्ये प्रेरणा असतील, प्रमाणके असतील, मूल्य असतील, नीतिमत्ता असेल, या सगळ्या गोष्टींमुळे व्यक्तीमध्ये निर्माण होणाऱ्या सामाजिक संबंधांना एक वेगळ्या प्रकारची दिशा निर्माण होत जाते. आणि कुटुंबाचे हितसंबंध अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. कारण की आपण जेव्हा कुटुंबाच्या माध्यमातून जीवन जगत असतो आणि कुटुंब हे एक सामुदायिक जबाबदारीचं तत्व आहे. सामुदायिक पद्धतीने आपण जीवन जगत असताना आपल्या हातून जर काही घडलं तर त्याचे होणारे जे काही परिणाम आहे ते संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागणार आहे. अशा प्रकारची एक असल्यामुळे साधारणतः कोणतीही व्यक्ती त्या नियंत्रणातून सुटत नाही. त्याच्यावर जे नियम आहेत, जे नीतिमूल्य आहेत, जे प्रमाणक आहेत, त्याला धरूनच तो वागण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं की समाजामध्ये नियंत्रण आपोआप प्रस्थापित होत असते. म्हणजे अशा प्रकारे सामाजिक नियंत्रणाचं कार्यसुद्धा या कुटुंबाच्या माध्यमातून पार पाडल्या जात असते. म्हणजे सामाजिक नियंत्रणाचं कार्यसुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर आहे कुटुंबाचं धार्मिक कार्य. इकडचे अक्षर लहान झाले. कुटुंबाचे धार्मिक कार्य. आदिवासी समाजात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धर्माचा प्रभाव असतो. आदिवासी व्यक्ती धर्माला विशेष मानणारा समाज आहे. धर्माचा विशेष प्रभाव आदिवासी समाजावरती दिसून येतो. कारण की आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यांमध्ये सतत संकटाच्या सानिध्यामध्ये राहणारा समाज. त्याच्यामुळे आपसुकच धर्माचा विशेष प्रभाव आदिवासी समाजावरती पडलेला आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील जे काही धार्मिक कार्य आहेत, जे काही सण असतील, सणवार असतील, जे काही धार्मिक यज्ञयाग असतील, जे काही धार्मिक कार्य आहे ती कुटुंबाच्या माध्यमातून पार पाडली जात असतात. व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अनेक धार्मिक संस्काराचं पालन व्यक्तीला काटेकोरपणे करावे लागते. आपल्याकडेही करतो आपण,
व्यक्ती जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत एवढंच नव्हे तर मेल्यानंतरसुद्धा अनेक धार्मिक संस्कार आपणही करतो. जन्माला आलं बाळ की बारशापासून वाढदिवसापासून तर नंतर आयुष्यभर तर बरेच विधी असतात. त्याच्यानंतर मेल्यानंतरसुद्धा तेरवीपर्यंत श्राद्धापर्यंत असे अनेक धार्मिक विधी जसे आपणही करतो तशाच धार्मिक विधी आदिवासी कुटुंबाच्या माध्यमातून सुद्धा पार पाडल्या जात असतात. मग प्रत्येक समाजामध्ये देवदेवतांची पूजा अर्चा असेल, यज्ञयाग असेल किंवा इतर कार्यक्रम असेल ते श्रद्धापूर्वक, ते विश्वासपूर्वक, श्रद्धापूर्वक योग्यपणे पार पाडण्याचं काम आदिवासी समाजात कुटुंबाच्या माध्यमातून केल्या जात असते. म्हणून कुटुंबाचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. आदिवासी समाजामध्ये धर्माला जसं विशेष महत्त्व आहे तसंच जादूला सुद्धा विशेष महत्त्व आहे. धर्म आणि जादूला आजही त्यांच्याकडे अजूनही महत्त्वपूर्ण स्थान असलेलं आपल्याला दिसून येते. कारण की आदिवासी जातीच्या विश्वासानुसार देवी देवतांची पूजा अर्चा करणे, सण समारंभ करणे, पितृपूजा करणे, निसर्गाची पूजा करणे, त्यांच्या आराधना करणे, त्यासाठी उपवास करणे, जे काही विधिविधान करायचे आहेत, जे काही यज्ञयाग करायचे ते सगळं करण्याचं काम, धार्मिक काम, हे सगळे धार्मिक कार्य आहे. हे सगळं धार्मिक कार्य कुटुंबाच्याच माध्यमातून पार पाडावे लागत असतात. अशा प्रकारे कुटुंबाला विशेष असं महत्त्व आहे. कारण की धार्मिक कार्य करण्याची सुद्धा जबाबदारी कुटुंबालाच, त्या कुटुंब संस्थेलाच पार पाडावी लागत असते. आणि त्या धार्मिक कृत्याचं हस्तांतरणसुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करण्याचं काम या कुटुंबाच्याच माध्यमातून पार पाडल्या जात असते. त्याच्यानंतर आहे शेवटचं कार्य बघू आपण. त्याच्यानंतर आहे शेवटचं कार्य संरक्षणात्मक कार्य. त्याच्यानंतर आहे शेवटचं कार्य संरक्षणात्मक कार्य. कुटुंबातील प्रत्येक सभासदाचे सर्व दृष्टीनं संरक्षण करणे, त्याचं शारीरिक मानसिक संरक्षण करणे हे जबाबदारी कुटुंबाची आहे. त्याचं संरक्षण करण्याचं काम ही जबाबदारी कुटुंबाची आहे. व्यक्तीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य यासारख्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करणे व व्यक्तीला सामाजिक व मानसिक संरक्षण देणे, व्यक्तीला धीर देण्याचं काम सुद्धा जसं आपल्याही कुटुंबामध्ये मानसिक संरक्षण करण्याचं काम जसं आपणही करतो तसंच आदिवासी समाजामध्ये सुद्धा शारीरिक, सामाजिक, मानसिक संरक्षण देण्याचं काम कुटुंबाच्या माध्यमातून पार पडत असते. मग घरातील प्रत्येक सदस्य त्याची पालनपोषण करण्याची जबाबदारी, वृद्ध असेल तर वृद्धांची सेवा करायची, त्यांच्यामध्ये आजारपणातील जे शुश्रूषा असेल ते करायचं, बाळंतपणात असताना मातेची काळजी, लहान मुलांची काळजी यासाठी कुटुंबाला सतत दक्ष राहावं लागत असते. आणि कुटुंब हे त्या सगळ्या बाबींची जबाबदारी पार पाडत असते. म्हणजे त्यांना संरक्षण देण्याचं काम, त्यांना योग्य ते जे आवश्यक संरक्षण आहे ते संरक्षण देण्याची जबाबदारी ही कुटुंबावर असते आणि कुटुंब ती जबाबदारी योग्यपणे पार पाडत असतो. त्याचबरोबर एवढंच नाही तर कुटुंबाच्या कोणत्याही सदस्यांकडून किंवा एखाद्या कोणत्याही सदस्याचा जर अपमान कुणाकडून जर होत असेल, कुणाचा जर अपमान होत असेल किंवा कुटुंबाची जर एखाद्या व्यक्तीची जर समजा अप्रतिष्ठा होत असेल तर ते सुद्धा होऊ न देण्याची काळजी कुटुंबातील सदस्य घेत असतात. कारण कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची अप्रतिष्ठा किंवा एखाद्या व्यक्तीचा अपमान म्हणजेच काय, संपूर्ण कुटुंबाचा अपमान होय अशा प्रकारची एक जाणीव किंवा अशा प्रकारची स्थिती आदिवासी कुटुंबामध्ये दिसते. त्याच्यामुळे कोणत्याही सदस्यांचा अपमान होणार नाही, कोणत्याही सदस्याला कोणत्याही सदस्यांचा मान सन्मान दुखावला जाणार नाही याची काळजी या कुटुंबाच्या माध्यमातून घेतल्या जात असते. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे नानाविध कार्य आहेत की आदिवासी समाजामध्ये की ते कुटुंब संस्थेला पार पाडावं लागत असते. म्हणून कुटुंब संस्थेला काय म्हटलेलं आहे, आदिवासी समाजात पाठशाळा म्हटलेलं आहे. म्हणून कुटुंब विशेष असं महत्त्वाचं स्थान आदिवासी समाजामध्ये कुटुंबाचं राहिलेलं आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की आदिवासी समाजातील कुटुंबाचं कार्य आधुनिक आपल्या समाजापेक्षा काय प्रगत समाजाच्या कार्यासारखंच आहे. विशेष काही फरक नाही आहे. आपल्या जसं आपणही जे कुटुंबाच्या माध्यमातून आपले जे कुटुंब जे कार्य पार पाडतात तेच कार्य आदिवासी समाजामध्ये सुद्धा पार पाडले जाते. पण आदिवासी समाजातील कुटुंबाचं महत्त्व अधिक आहे. कारण आदिवासी समाजात कोणत्याही सामाजिक संस्था
कुटुंबा इतकी प्रभावी असल्याचं दिसून येत नाही. आदिवासी समाजामध्ये सुद्धा अनेक सामाजिक संस्था आहेत, पण त्या सामाजिक संस्थेपेक्षा कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाने श्रेष्ठ राहिलेली संस्था आहे. इतर कोणतीही सामाजिक संस्था आदिवासी समाजामध्ये कुटुंबापेक्षा श्रेष्ठ किंवा महत्त्वपूर्ण असल्याचं दिसून येत नाही. व्यक्तीचं पूर्ण सामाजिकरण घडवून आणून त्याच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकास करून सगळ्या सामूहिक जबाबदाऱ्या सोसण्यास किंवा पेलण्यास त्याला तयार करण्याचं काम सगळ्या म्हणजे काय म्हटलं मी, व्यक्तीचं योग्य सामाजिकरण करून त्याचं योग्य व्यक्तिमत्व विकास करून त्याला येणाऱ्या पुढच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्षम करण्याचं काम कुटुंबाच्या माध्यमातून पार पाडल्या जात असते. त्याच्यामुळे कुटुंबाचे महत्त्व या आदिवासी समाजामध्ये विशेष राहिलेलं आहे, अनन्य साधारण राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे कुटुंबाचं विशेष महत्त्व किंवा कुटुंब संस्थेची कार्य आदिवासी कुटुंबात आपल्याला किंवा कुटुंब समाजात आपल्याला दिसून येतील. तर अशा प्रकारे आज आपण आदिवासी कुटुंब संस्थेची कार्य पूर्णतः बघितलेली आहे. आता आपण इथंच थांबू. धन्यवाद.